भोर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते। भोंगवली गावात पुणे ट्रान्समिशन लिमिटेड प्रकल्पाच्या ठिकाणी काल रात्री अज्ञातांनी जोरदार जाळपोळ केली। यामध्ये कर्मचाऱ्यांचे केबिन, गाड्या आणि जनरेटर जळून खाक झाले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। या प्रकल्पाला ग्रामस्थ आणि भोर राजगड सबस्टेशन संघर्ष समितीचा तीव्र विरोध असून माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं होतं। दरम्यान या जाळपोळीचा संघर्ष समितीने निषेध केला असून लोकशाहीच्या मार्गानेच विरोध सुरू राहील असं स्पष्ट केलं आहे। भोर राजगड सबस्टेशन आणि टॉवर हटाव संघर्ष समितीच्या अध्यक्ष संग्रामजी थोपटे आपल्या बरोबर आहेत। काल रात्री भोंगोली इथे जो प्रोजेक्ट चालू आहे, या प्रोजेक्टवरती भोंगोली ग्रामस्थांचा विरोध आहे। आपल्याला पाहायला मिळाले की बरेच दिवस झाले भोंगोली ग्रामस्थ या प्रोजेक्टसाठी विरोध करत आहेत। हा प्रोजेक्ट आमच्या गावात नको किंवा आमच्या तालुक्यात नको असं या गावातल्या 71 गावातल्या लोकांचं म्हणणं आहे। आणि यावरती ही कृती समिती नेमण्यात आली। या कृती समितीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी या समितीमध्ये नेमले गेलेले आहेत आणि माजी आमदार संग्राम थोपटे या कृती समितीचे अध्यक्ष तर काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत। रात्री त्या भोंगोली या ठिकाणी जो प्रकार घडला तिथे काही असलेल्या मशिनरीची काही वस्तूंची जाळपोळ करण्यात आली। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की संघर्ष समितीचं काय मत आहे। आता काय सांगाल की आपल्या संघर्ष समितीचं काय मत आहे की जो प्रकार घडला रात्री तो योग्य आहे आणि आपल्या समितीच्या माध्यमातून कुठला संघर्ष झालाय का याबाबत? ही राजगड आणि भोर या दोन तालुक्यामध्ये टॉवर लाईन आणि विशेष करून भोंगोली या गावामध्ये सबस्टेशन उभारणीचं काम हे काही दिवसापासून त्या ठिकाणी सुरू आहे। ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी यावेळी या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि याबद्दलच्या कुठल्या शासकीय परवानग्या या प्रकल्पाच्या संबंधित एजन्सीने घेतल्यात का याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केलेली। प्राप्त माहितीवरून असं समजते की या प्रकल्पाकरता ग्रामपंचायतची कुठलीही हरकत त्या ठिकाणी घेतलेली नाही। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये भोंगोली या ठिकाणच्या जागेमध्ये उत्खनन झाले, त्याचा कुठल्याही उत्खननाचा परवानगा हा सुद्धा तहसील कार्यालयाकडून घेतलेला नाही। तिसरी गोष्ट म्हणजे एक रेडीमिक्स कॉन्क्रीटचा एक प्लांट त्या ठिकाणी उभा करण्याचं काम चालले, त्याच्याबद्दलची MPCBचं कन्सेंट टू इस्टॅब्लिश किंवा कन्सेंट टू ऑपरेट किंवा महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची कुठलीही ना हरकत दाखला त्या ठिकाणी प्राप्त नाही। अशा अनेक शासकीय परवानग्या न घेता या कंपनीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि याकरता ग्रामपंचायतने त्यांना वेळोवेळी निवेदनं किंवा जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे की हा प्रकल्पाला सर्वच तालुक्यातल्या किंवा भोंगोलीमधल्या ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे। याचे अनेक कारण आहेत। बऱ्याच लोकांच्या जमिनीची जी काही मर्यादा आहे किंवा जमिनीची जी काही संख्या आहे, त्यामध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्र कमी असल्यामुळं बऱ्यापैकी टॉवर लाईन त्या ठिकाणी गेल्यामुळं भविष्य काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं घर अथवा किंवा कुठलेही बांधकाम त्या खाली करता येणार नाही अशी सुद्धा शेतकऱ्यांची धारणा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉवर लाईन सबस्टेशन हे भोंगोलीमध्ये येत असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत लाईन्स किंवा टॉवर लाईन्स या सबस्टेशनला जोडल्या जातील याच्याबद्दलचा आराखडा किंवा याच्याबद्दलची माहिती त्यांना विचारली तर ती माहिती सुद्धा त्यांच्याकडून उपलब्ध होत नाही। म्हणजे पूर्णपणे दिशाभूल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी सुरू असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येतंय। कालचा जो प्रकार झालाय तो अतिशय थोडक्यात ग्रामस्थांना पूर्ण अंधारात ठेवूनच हा प्रोजेक्ट चालला। 100% ग्रामस्थांची कुठलीही संमती नाही। ग्रामस्थांनी वेळोवेळी विरोधच दर्शवलेला आहे, परंतु हा सर्व विरोधाला बगल देऊन हे काम त्या ठिकाणी सुरू आहे। पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामसभा असेल किंवा शासकीय स्तरावरती वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून हे काम थांबवावं म्हणून प्रयत्न केले, त्याला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद शासन स्तरावरून मिळालेला दिसत नाही। आता ही जो काय कालचा तुम्ही भाग म्हटला किंवा काल रात्री जी काही घटना घडल्या ते सांगतायत, ह्याच्याबद्दल कृती समिती पूर्णपणे अनभिज्ञ आहे। आम्हाला याबद्दलची कुठलीही कल्पना नाही। दुसरी गोष्ट, कृती समिती म्हणून जे काही कामकाज करायचंय त्यासाठी ज्यांनी सगळ्यांनी नियुक्ती केली यामध्ये सर्व पक्षीय मंडळी आहेत। आम्ही कालच जिल्हाधिकारी महोदयांना याबद्दलचं निवेदन द्यायला गेलेलो होतो। शासन स्तरावरती निवेदन देऊन या प्रकल्पाच्या बद्दलची असणारी संपूर्ण माहिती शासनाला त्या ठिकाणी सादर करावी अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय आणि यामधून शासन स्तरावरून कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला प्राप्त होईल त्यानंतरची पुढची दिशा आणि भूमिका आमची त्या ठिकाणी ठरणार होती। कालचा प्रकार झालेला अतिशय चुकीचा आहे, निंदनीय आहे। त्याचा
आम्ही तीव्र शब्दामध्ये समितीच्या वतीने निषेध करतो. जे कोणी कृत्य करणारे व्यक्ती असतील याचा कृती समितीचा कुठलाही भाग किंवा संबंध त्या ठिकाणी नाहीये. शासकीय नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या काही कायदेशीर गोष्टी असतील त्या पोलीस यंत्रणा त्या तपासामध्ये करतायत आणि योग्य असतील त्या ठिकाणी तिथे त्यांची कारवाई होईल. आता काही कृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलीस किंवा हे धरपकड करतायत किंवा गावातल्या काही कार्यकर्त्यांना धरपकड करतायत. कृती समितीचा त्याला पाठिंबा राहील, काय करता आपण? कृती समितीची काय भूमिका राहील? कृती समितीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पकडण्याचा किंवा त्यामध्ये असल्याचा कोणीच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होत नाही. कारण की कृती समितीने मुळामध्ये हे कृत्य करण्याचे संदर्भामध्ये कधीही दुजोरा दिलेला नाही. आम्ही काम करताना शांततेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने ते आंदोलन उभं करण्याचा आमचा मनोदय आहे. या आंदोलनाला कोण जर गालबोट लावत असेल, कायदेशीररित्या ज्या काही गोष्टी असतील त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याचं शासन त्याला त्या ठिकाणी मिळावं. तर आपण पाहिलं की कृती समिती ही कायदेशीर मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहे आणि या प्रोजेक्टला पूर्णतः विरोध करत आहे. कृती समितीचा विरोध यापुढेही राहील. परंतु काल जो प्रकार घडला की या ठिकाणी जाळपोळ वगैरे करण्यात आली, या प्रोजेक्टच्या ठिकाणी असलेल्या काही गोष्टींची नासाडी करण्यात आली, याला कृती समिती कुठलाही पाठिंबा किंवा समर्थन करीत नसल्याचं संग्राम थोपटे यांनी सांगितलं. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.